लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडले। त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर गंभीर आरोप केले। पहिल्या टप्प्यात 2019च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरल्याचं चित्र असताना आता दुसऱ्या टप्प्यात ईव्हीएमचा घोळ समोर येतोय। दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच तासात काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाडाच्या घटना या समोर आल्या। महाराष्ट्रात नांदेडच्या माहूरमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता। वर्ध्यात मतदानाला सुरुवात होताच ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं मतदान थांबलं होतं। तर अकोल्यात ईव्हीएममध्ये तांत्रिक समस्येमुळे अधिकाऱ्यांची धावपळ झाली आहे। परभणीतही ईव्हीएम बंद पडल्यानं मतदार ताटकत बसले। शिवाय लोकसभेकरता हाय व्होल्टेज फाईट असलेल्या अमरावतीमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडली होती। यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्यानंच ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय। वर्धा असेल, अमरावती असेल, अमरावतीमध्ये तर कोणतेही अघोरी कृत्य होऊ शकतं। बरं, वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे। उद्धव ठाकरे तिकडे जाऊन आले, अमरावतीत जाऊन आले। ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंब्याला लावणं आणि मग मतदाराकडे पाठ फिरवणं हा एक षडयंत्राचा भाग असतो। एकीकडे ईव्हीएम संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला असताना संजय राऊतांच्या या टीकेवर सत्ताधाऱ्यांनी देखील पलटवार केलाय। जेव्हा समजा तेलंगणामध्ये जिंकले, जेव्हा राजस्थानमध्ये जेव्हा जिंकले, तेव्हा ईव्हीएम बरोबर होती आणि जेव्हा ते हरतात तेव्हा ईव्हीएमवर आक्षेप घेतात। हे असली कसली दुटप्पी भूमिका। आणि आता तर ते सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घ्यायला लागले। 140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशात 7 टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होतीये। पहिल्या 2 टप्प्यात ईव्हीएममध्ये मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। लोकशाहीच्या या उत्सवाला सामोरं जाताना निवडणूक आयोगानं देखील तांत्रिकदृष्ट्या तितकंच सक्षम असणं गरजेचं आहे। त्यामुळे बिघाडाच्या घटना कशा रोखायच्या किंवा कमी करायच्या यावर यंत्रणेनं काम करणं नितांत गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।